सभापती महोदय, धन्यवाद. नियम 260 अन्वये चर्चेसाठी जो राज्याचे कृषी डिजिटल युगात अग्रेसर एक पाऊल पुढे टाकलेले आहे आणि ते म्हणजे महाॲग्री AI धोरण 2025 ते 29. मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य हे देशामधलं पहिलं राज्य आहे की ज्यांनी शेतीमध्ये AI त्याचा वापर तर खूप आधीपासून सुरूच केलेला आहे, परंतु त्याचे एक निश्चित धोरण हे पहिल्यांदाच देशामध्ये कुठल्या राज्याला आणलं असेल तर ते महाराष्ट्राने आणलेलं आहे. आणि म्हणूनच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतीला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. बदलते हवामान, बाजारपेठातील अनिश्चितता आणि पारंपरिक अडचणींवर मात करण्यासाठी राज्य सरकारने महाॲग्री AI धोरण 2025 ते 29 जाहीर केले आहे. मला असं वाटतं AI हा विषय आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अनेक क्षेत्रामध्ये याचा उपयोग होतो, परंतु शेतीसाठी उपयोग करण्यासाठी त्याचं एक तंत्रज्ञान विकसित आपण करत आहोत, केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांची जी समस्या असतात, अवकाळी पाऊस असेल, बदलते हवामान असेल, बाजारपेठ असेल, माल न विक्री होणं असेल, किंवा कुठलं पीक आता घेतलं पाहिजे, किंवा फळभाज्यांच्या विक्री असेल, त्यांचे दर असतील, अनेक गोष्टींसाठी, किंवा सॉईल टेस्टिंग असेल, त्याचा pH काय आहे, या सगळ्याच गोष्टीसाठी AIचा वापर आपण करायला सुरुवात केलेली आहे. राज्यामध्ये ॲग्रीटेक असेल, महाॲग्रीटेक असेल, महावेद असेल, क्रॉपसॅप असेल, ॲग मार्केट असेल आणि डिजिटल शेतीशाळा आणि MahaDBT या माध्यमातून आपण हे सगळं. काय अडचण आहे का? नाही, मला थोडं डिस्टर्ब झालं म्हणून मी विचारलं की मी थांबायचं आहे का. धन्यवाद. त्यामुळे हे सगळं जे आहे AI जनरेटिव्ह AI, आता ड्रोनचा वापर आपण करतो. ड्रोन दीदी ही योजना आपल्या सरकारने आणली मागच्या काळात आणि त्यामध्ये महिलांना देखील त्याच्यामध्ये काम मिळालं आहे. ड्रोनच्या मार्फत पेस्टिसाइडचा स्प्रे करणं हे मला असं वाटतं एक अतिशय दूरदृष्टी असलेलं आहे, कारण अनेक वेळा ड्रोन हे देखील समजू शकतात की पेस्ट कोणचं आहे आणि खरी म्हणजे कुठे नेमकं औषध फवारणी झाली पाहिजे. कारण जर का जो भाग एखाद्या कुठल्या शेतीचा असेल, गहू असेल, तांदूळ असेल, काही असेल, तर त्याच्यामध्ये कशावर नेमकं स्प्रे केलं पाहिजे, कुठे नेमकं फवारणी केली पाहिजे, हे ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला दृष्टी क्षमता, ज्याला कम्प्युटर विजनच्या माध्यमातून आणि प्रिडिक्टिव्ह ॲनालिटिक्स याच्या माध्यमातून आपल्याला करता येतं. धोरणाच्या पहिल्या 3 वर्षात 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर डेटा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म, ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज ADX, राज्य व केंद्र सरकार तसेच खाजगी डेटा स्रोतांना जोडणारा सुरक्षित डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे. महाविस्तार AI, महाॲग्रीX शेतकऱ्यांना पीक सल्ला, हवामान माहिती, कीड रोग ओळख, बाजारभाव या सगळ्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं समजणार आहे की आता कोणचं पीक घेतलं पाहिजे. अनेकदा बाजारभाव काय आहे, कुठल्या भावात त्यांनी विकलं पाहिजे, या सगळ्याचा एक डेटा कलेक्शन हे शेतकऱ्यांना समजण्यासाठी हे खूप उपयोगीचं आहे. संस्था आणि संचालन यंत्रणा, स्टेट लेवल स्टिअरिंग कमिटी आणि टेक्निकल कमिटी हे धोरणाच्या अंमलबजावणीसाठी देखरेख, प्रकल्पांची निवड, क्षमता निर्मिती व आर्थिक मदत यासाठी हे महत्त्वाचं ठरणार आहे. AI ॲग्रीटेक इनोव्हेशन सेंटर, स्वतंत्र केंद्र व नवोन्मेष संशोधन परीक्षण आणि धोरण हे जे स्टार्टअप्स आहेत त्यांच्यासाठी हे खूप उपयोगाचं ठरणार आहे. आणि शेतकऱ्यांना जो वारंवार सल्ला लागतो, त्यांना अनेकदा प्रश्न असतात, तर ते कोणाला विचारायचं, तर त्यासाठी चॅटबॉट असतील किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून असतील किंवा हे जे स्टार्टअप असतील हे सुद्धा शेतकऱ्यांना सल्ला देण्याचं काम करत असतात. आणि त्यामुळे ब्लॉकचेन आधारित ट्रेसेबिलिटी आणि QR सिस्टम, निर्यात क्षमता पिकांसाठी पीक ते बाजारपर्यंत हे सगळं शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. या धोरणांची उद्दिष्ट तर आपल्याला लक्षात घेतलीच आहे, परंतु
हे सगळं करत असताना मंत्री महोदय गेले 3-4 वर्ष मी एका विषयाचा पाठपुरावा करत आहे आणि ते म्हणजे आपल्याकडे जे कृषी अभियांत्रिकी म्हणजे ॲग्रिकल्चरल इंजिनियर्स आहे त्यांचा खरं तर उपयोग जो आहे तो नेमका शेती तंत्रज्ञानात न होता सिव्हिल इंजिनियर्स किंवा अन्य BSc ॲग्री यांचा उपयोग जास्ती होतोय. खरं तर आतापर्यंत माझ्याकडे जो डेटा उपलब्ध आहे की डायरेक्टोरेट ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग याची स्थापना अजूनही आपण केलेली नाही. केंद्र सरकार आपले केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत ते वारंवार आपल्या सरकारला पत्र लिहित आहेत की तुम्ही डायरेक्टोरेट ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग हे स्थापन केलं पाहिजे. माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे तर कृषी अभियांत्रिकी संचालनालय हे तामिळनाडू, ओडिसा, मध्य प्रदेश आणि बिहार यांनी केलेलं आहे आणि कर्नाटक, पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीर हे त्यांनी त्याचा आराखडा तयार केलेला आहे. तर हे डायरेक्टोरेट हे कशासाठी करायला पाहिजे तर जे कृषी आपण म्हणतो आता कृषी हे सगळं अभियांत्रिकीवर चालणार आहे. आता आपल्याला माणसं मिळत नाही शेतात काम करायला किंवा जे लेबोरियस काम आहे ते मशीन्स मार्फत केलं जातं. परंतु जर का ॲग्रिकल्चरल इंजिनियर्स आणि शेतीला जरा खऱ्या पद्धतीनं न्याय द्यायचा असेल तर आपल्याला डायरेक्टोरेट ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग जसं आपलं इतर अभियांत्रिकीच्या विषयी एक डायरेक्टोरेट आहे AICTE तसं कृषीच्या बाबतीत देखील एक डायरेक्टोरेट ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग होणे गरजेचे आहे. आणि हे झालं तर खऱ्या अर्थानं जे बीटेक ॲग्रिकल्चर जे शिकलेले आहेत जे तंत्रज्ञान आहे आपल्याकडे 16 प्रायव्हेट कॉलेजेस आहे जे ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग शिकवतात आणि 4 आपले राज्य सरकारचे. तर ह्या इंजिनियर्सचा योग्य उपयोग होत नाही आहे. म्हणजे कृषीचा कमिशनर जर का इंजिनिअरिंगचा विषय असेल तर त्याचा कमिशनर कोण असावा, त्याची रचना कशी असावी, हे रिस्ट्रक्चरिंग अनेक डिपार्टमेंटचं सुरू आहे. त्यामुळे हे जर का रिस्ट्रक्चरिंग आपण आता करायला घेतलेलं आहे असं मला समजतं तर या कृषी संचालनालय हे स्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याबाबत अनेक पत्र केंद्रीय मंत्र्यांनी असतील, केंद्रीय सचिवांनी असतील, हे आपल्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेली आहे, आपल्या कृषी मंत्र्यांना लिहिलेली आहे. तरीसुद्धा या विषयाचं गांभीर्य आपण ओळखून मंत्री महोदय आपण या म्हणजे जे कोण आता उत्तर देतील त्याच्यामध्ये हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण इतर राज्य म्हणजे आपण कृषीमध्ये तंत्रज्ञान आणतोय, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आपण शिकवतोय, परंतु हे जे सगळे ॲग्रिकल्चरल इंजिनियर्स आहे त्यांच्या सिलेबसमध्ये AI आणि हे सगळं आहे गेले 5-6 वर्ष आहे. परंतु त्यांना आपण न्याय दिला पाहिजे, त्यांना या कामामध्ये आपण गुंतवलं पाहिजे आणि हे संचालनालय केलं तर खऱ्या अर्थानं ते जे शिकतायत त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. आता इरिगेशनचे प्रोजेक्ट्स असतात तर त्याच्यामध्ये इतर इंजिनियर्सना इन्व्हॉल्व करता आपण जे हे बीटेक ॲग्रिकल्चरल इंजिनियर्स आहे त्यांना आपण जर का याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं किंवा आपण जो पूर्ण आता आराखडा जर का तयार करणार असेल कृषीचा या माध्यमातून तर या इंजिनियर्सना खऱ्या अर्थानं ते जे शिकतायत त्याचा न्याय मिळू शकेल असं मला वाटतं. आणि जी केंद्रीय स्थायी समिती आहे कृषीची तर त्याच्यामध्ये त्यांच्या 58व्या अहवालात शिफारस क्रमांक 7 त्यांनी केलेली आहे. आपल्या राज्याला ते वारंवार पत्र लिहित आहेत की तुम्ही हे डायरेक्टोरेट स्थापन करा. आणि जर का आपण AI आणि सगळे तंत्रज्ञान आपण कृषीमध्ये आणणार आहोत तर मला असं वाटतं की हे ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग डायरेक्टोरेट हे स्थापन करण्याची आपण हे खूप आता आघाडीवर याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे. आणि जे कृषी अभियांत्रिकी पदवीधरांची संख्या नाहीतर ही कमी होईल कारण त्यांना जर का जॉबच मिळणार नाही त्यांच्या क्षेत्रात मग हे कॉलेजेसमध्ये आपण शिकवतोय त्याचा उपयोग होणार नाही. आणि BSc ॲग्री जे आहेत ते सगळं काही मेकॅनिझम म्हणजे शेतीमधलं जे मेकॅनायझेशन आहे ते शिकत नाहीत. त्यामुळे या विषयाला खरा न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की किमान या बजेटमध्ये किंवा येणाऱ्या काळात या वर्षभरात तरी आपण याच्याकडे गांभीर्याने पाहून या विषयाला न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं. बाकी वक्त्यांनी बरंच बोललेलं आहे AIच्या उपयोगाबद्दल, त्याचा मी पुनरुल्लेख करणार नाही. धन्यवाद.